कल आपका मराठी का पहला पेपर है। 20 फरवरी की बात कर रहा हूं मैं। कुमार भारती वाला मराठी मीडियम और सेमी इंग्लिश वाले मीडियम वाले बच्चों का। तो आपको जो है बहुत ही ज्यादा टेंशन आ रहा होगा कि क्या करूं क्या नहीं करूं, बहुत ही टेंशन आ रहा है। तो आपको बस एक काम करना है। अगर अभी तक आपने बिल्कुल किताब को हाथ नहीं लगाया, बिल्कुल ही स्टडी नहीं किए, तो आप बिल्कुल बराबर वीडियो में आए हो। तो आपको क्या करना है, अभी मैंने बताया बताया सब कुछ इंपॉर्टेंट करना है। लेकिन अगर आपने 2-3 दिन से अच्छी खासी स्टडी की है या फिर साल भर से थोड़ा थोड़ा मराठी कर रहे होंगे, तो आप जल्दी से वीडियो को लाइक कर दो और जल्दी से लाइक करके स्किप हो जाओ, वीडियो से बाहर निकल जाओ। ये वीडियो आपके लिए नहीं है, क्योंकि मेरे को आपको टाइम पास करना नहीं है। आपका टाइम मेरे लिए बहुत कीमती है, तो जल्दी से जल्दी वीडियो से बाहर हो जाओ। आपके लिए ये वीडियो बिल्कुल नहीं है। इस वीडियो से आप टॉपर नहीं आओगे, लेकिन इस वीडियो से आप अच्छी तरह से पास हो जाओगे। तो बिल्कुल अगर आपने किताब को हाथ नहीं लगाया तो ये वीडियो आपके लिए। मैं एक एक क्वेश्चन गेसिंग के साथ बता रहा हूं कि कौन सा क्वेश्चन कौन से चैप्टर में आने वाला है। तो सबसे पहले जो रहता है आपका रहता है पैराग्राफ वाला क्वेश्चन। तो पैराग्राफ में सबसे पहले बता देता हूं मैं आपको, फर्स्ट वाला क्वेश्चन जो 2 पैराग्राफ आते हैं आपको 14 मार्क के लिए रहता है। तो सबसे ज्यादा हाई पॉसिबिलिटी है कि अरुणिमा वाला पैराग्राफ इस बार भी आने के बहुत ज्यादा चांसेस है। तो ये पैराग्राफ आपको बिल्कुल अच्छी तरीके से करके रखना है। दूसरा पैराग्राफ जो एकदम इंपॉर्टेंट है वो है हमारा वाट पाहताना। वाट पाहताना हा पॅरेग्राफ तुम्हाला एकदमच चांगल्या प्रकारे करायचा आहे। त्याच्यानंतर थर्ड वाला जो पॅरेग्राफ करायचा आहे तुम्हाला, तो राहणार आहे आपला आजी कुटुंबाचा आगड। आजी कुटुंबाचा आगड हा तिसरा पॅरेग्राफ तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचा आहे। ओके, आणि फोर्थ वाला एक पॅरेग्राफ सांगतो मी तुम्हाला, आणि तो म्हणजे राहणार आहे आपला निर्णय। हे 4 पॅरेग्राफ करायचे। या 4 पैकी 2 तुम्हाला दिसतील, याची मी जास्तीत जास्त गॅरंटी घेतो। एक तरी कन्फर्म पॅरेग्राफ याच्यातून दिसेल। याच्यातलं स्वमत म्हणा, याच्यातले सगळेचे सगळे क्वेश्चन तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचे आहे। ओके, अरुणिमा, वाट पाहताना, आजी कुटुंबाचा आगड आणि निर्णय। तर मग हे झाले तुमचे टोटल जे आहेत, हे जवळजवळ झाले 14 मार्क। किती मार्क झाले? हे जवळजवळ तुमचे 14 मार्क। 14 म्हणा किंवा 18 पण म्हणू शकता। तर या पॅरेग्राफ मधून कन्फर्म क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहे। या 4ही पॅरेग्राफला तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचं आहे। आता नेक्स्ट वाला राहतो आपला, नेक्स्ट वाला पॅरेग्राफ नंतर राहतो तो म्हणजे राहतो आपला पद्य विभाग। बरोबर आहे, म्हणजेच कविता। कोणती कविता जी आहे ते विचारण्याचे एकदमच जास्त चान्सेस आहे। तर फर्स्ट वाली कविता जी विचारण्याचे भरपूर चान्सेस आहे ते म्हणजे आपली उत्तम लक्षण। उत्तम लक्षण कविता यावर्षी येण्याचे एकदमच जास्त चान्सेस आहे। सगळ्याचा सगळा तुमचा काव्य सौंदर्य म्हणा, स्वमत म्हणा, याचे कवितेचा अर्थ म्हणा, सगळ्याचा सगळा याचे लेखक म्हणा, संत रामदास वगैरे सगळ्याच्या सगळे तुम्हाला चांगल्या प्रकारे लर्न करून ठेवायचे आहे। व्हेरी इंपॉर्टंट आहे। सेकंड वाली जी कविता आहे एकदमच जास्त इंपॉर्टंट आहे, ते म्हणजे आपली भरतवाक्य। भरतवाक्य हे 2 कविता येण्याचे एकदमच जास्त चान्सेस आहेत। तिसरी एक कविता मी तुम्हाला सांगतो, तिसरी कविता जी येण्याचे भरपूर जास्त चान्सेस आहेत, आणि ती म्हणजे वस्तू। या 3 कवितेपैकी एक कवितेवर क्वेश्चन येण्याचे एकदमच जास्त चान्सेस आहे। आणि एक अजून तुम्हाला एक्स्ट्रा सांगून देतो, जर एवढे कविता झाल्यावर तुमच्याकडे टाइम जर वाचलच तर तुम्हाला करायचं आहे आकाशी झेप घेरे। आकाशी झेप घेरे, झेप घेरे ही कविता तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचं आहे। 4 कविता, 4 जर नाही झाले तर तुम्हाला वरच्या 3 कविता तर पहिले चांगल्या प्रकारे करायच्या आहे। कन्फर्म क्वेश्चन आहे की याच्यातून एक नाही कविता तुम्हाला दिसेल। 4 जर गेले तर कन्फर्मच तुम्हाला दिसणार म्हणजे दिसणार, याच्या बाहेर क्वेश्चन जाणार नाही अशी मला तरी गॅरंटी वाटते। एकदम चांगल्या प्रकारे करायचं आहे जर तुमचा आतापर्यंत काही स्टडी झाली नाही आहे तर। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे आपला रसग्रहण। आता रसग्रहण जे आहे त्याच्यामध्ये भरपूर जास्त व्हेरायटी आहे। तर रसग्रहण मध्ये कोणते कोणते क्वेश्चन करायचे आहे तुम्हाला, तर रसग्रहण मध्ये सगळ्यात पहिले कविता करायची आहे ती म्हणजे आपली उत्तम लक्षण। इथं पण सेम कविता आहे, उत्तम लक्षण। म्हणजे हे जर केले तुम्ही 3 कविताची 4 कविता सांगलो, त्याच्यातून एक ना एक कन्फर्म तुम्हाला विचारणार, एक तर रसग्रहण मध्ये किंवा मग डायरेक्ट कविता म्हणून। दुसरी कविता आहे ती म्हणजे आपली भरतवाक्य, ही पहिली कविता। दुसरी कविता तुम्हाला चांगल्या प्रकारे करायची आहे भरतवाक्य। ओके, दुसरी कविता। तिसरी कविता एकदम जास्त इंपॉर्टंट आहे, ती म्हणजे आपली आश्वासक चित्र। इथं आश्वासक चित्र तुम्हाला करायचं आहे, आश्वासक चित्र। आश्वासक चित्र हे 3 कविता तर तुम्हाला पहिले चांगल्या प्रकारे करायचं। या 3 मधून रसग्रहण येण्याचे एकदमच जास्त चान्सेस आहे। उत्तम लक्षण, भरतवाक्य, आश्वासक चित्र तिन्ही याचा रसग्रहणसाठी व्हेरी व्हेरी इंपॉर्टंट आहे। त्याच्यानंतर अजून एक जर सांगायचं झालं तर एक कविता मी सांगून देतो, चौथी वाली, ती म्हणजे आपली वस्तू।
वस्तू जर बघा आता वस्तू कविता इकडे समजा का तुमचा उत्तम लक्षण आला तर इकडे तुम्हाला येईल वस्तू. ओके, इकडे जर वस्तू आली तर इकडे येईल तुमचा उत्तम लक्षण. किंवा या चार मधूनच जे आहे ते कविता आणि रसग्रहण इकडे तिकडे होणार. त्याच्यामुळे पहिले 3-4 हे कविता जे आहे ते चांगल्यात चांगल्या प्रकारे करायचे आहे. तर हा झाला आपला गद्य आणि पद्य विभाग. त्याच्यानंतर तुमचा एक महत्वाचा प्रश्न राहते तो म्हणजे राहतो आपला स्थूल वाचन. आता स्थूल वाचन जो आहे तो 6 मार्काचा क्वेश्चन असतो. 3 क्वेश्चन आहे, 3 पैकी तुम्हाला 2 क्वेश्चन सोडवायचे आहेत. असे कोणते कोणते व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते मी आज सांगणार आहोत. बघा, सगळ्यात पहिले तुम्हाला करायचं आहे माणूस पेरा माणूस की उगवेल. ओके, पहिला माणूस पेरा माणूस की उगवेल. हा एक महत्वाचा प्रश्न आहे. या विचाराचा तुम्हाला समजलेला अर्थ किंवा तुम्हाला या विधानात तुम्हाला कळालेला अर्थ सेम आहे तुमचा प्रश्न. दुसरा प्रश्न आहे व्युत्पत्ती कोश. ओके, व्युत्पत्ती कोश. आता व्युत्पत्ती कोशवर तुम्हाला विचारण्याचे भरपूर जास्त चान्सेस आहे. त्याचे कार्य लिहायचे आहे, त्याचे बाकीचा सगळा व्युत्पत्ती कोशवर तुम्हाला करायचा आहे. सेकंड इम्पॉर्टंट. थर्ड वाला जो इम्पॉर्टंट एकदम प्रश्न आहे तो म्हणजे तुमचा बाल साहित्यिका गिरिजा कीर. बाल साहित्यिका गिरिजा कीर. हा एक महत्वाचा प्रश्न आहे. एकदम बढिया प्रकारे करायचा आहे तुम्हाला. चौथा एकदम इम्पॉर्टंट वाला जो राहणार आहे तो म्हणजे राहणार आहे आपला विरांगना. याच्यामध्ये तुम्हाला 2 करायचे आहे. एक स्वाती माडिक वाला विचारण्याचे एकदम जास्त चान्सेस आहे. तो सैन्यात भरती झाल्यानंतर वाला जो क्वेश्चन आहे तो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. आणि एक करायचा आहे तुम्हाला रेखा मिश्रा. हे एवढे क्वेश्चन जे आहेत तुम्हाला व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. हे चांगल्या प्रकारे तुम्हाला करायचे आहे. ओके, बघा, माणूस पेरा माणूस की उगवेल, त्यानंतर व्युत्पत्ती कोश कार्य वगैरे, त्यानंतर बाल साहित्यिका गिरिजा कीर, विरांगना मधला जो आहे सैन्यात भरतीवाला तो क्वेश्चन आणि एक रेखा मिश्रावाला क्वेश्चन. तर हे एवढे क्वेश्चन जे आहेत तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचे आहे. याच्यातूनच तुम्हाला कोणते ना कोणते 3 पैकी 2 तरी स्थूल वाचन याच्यातूनच दिसेल. 3ही नाही येईल, मला तर गॅरंटी आहे का 3ही येईल, पण 2 तरी कमीत कमी तुम्हाला दिसणार म्हणजे दिसणार. ओके, एवढे क्वेश्चन तुम्हाला आधी करायचे आहे. त्याच्यानंतर तुमचा क्वेश्चन राहतो आपला क्वेश्चन राहतो स्थूल वाचन नंतर. बघा, आता इथपर्यंत झाला आपला पठित अपठित गद्य पद्य पण झाला. त्यानंतर मला वाटते रसग्रहण पण झाला. ओके, रसग्रहण झाला. त्यानंतर सरळ अर्थ तो पण झाला. काव्य सौंदर्य पण झाला. त्यानंतर रसग्रहण स्थूल वाचन पण झाला. स्थूल वाचन पर्यंत आपला जो आहे तो चॅप्टरचा म्हणजे इम्पॉर्टंट वाले देऊन झाले आहे. आता नेक्स्ट वाला राहतो विभाग 4 म्हणजे राहतो आपला भाषा अभ्यास. आता भाषा अभ्यास मध्ये मी जो आहे सगळ्यात आधी तुम्हाला करायचा आहे समासवर जो आहे मी जवळजवळ 8 मिनिटाचा एक व्हिडिओ टाकलो. मला पर्सनल गॅरंटी आहे की त्या 8 मिनिटाच्या व्हिडिओ नंतर तुम्हाला काही एक डाऊट राहणार नाही. तुम्हाला फक्त 4च टाईपचे समास आहेत, ते सगळेचे सगळे मी एकदम बढिया 8 मिनिटांमध्ये एक्सप्लेन करून टाकलो. त्याला 2x वर बघा. जेवढा समोरचा मी काय सांगितलं, जेवढा मी मागचं सांगितलं तेवढा स्किप करून टाका. जो मधातला पार्ट आहे तेवढाच व्हिडिओ बघा. 2 ते 3 वेळा तुम्ही 1.5x किंवा 2x वर बघा. तुमचा 10 मिनिटात पूर्णच्या पूर्ण समास क्लिअर होऊन जाईल. तर समास जो आहे तुम्हाला त्या व्हिडिओ मधून करायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्याच खाली किंवा त्याच्याच व्हिडिओच्या वर जो आहे शब्दसिद्धीवर सुद्धा मी जवळजवळ 7 ते 8 मिनिटाचा शब्दसिद्धीवर व्हिडिओ टाकलो. शब्दसिद्धीवर तो व्हिडिओ टाकलो. तर तो तुम्हाला जवळजवळ 7 ते 8 मिनिटाचा व्हिडिओ आहे. तर तो एक व्हिडिओ तसाच करायचा आहे. समोरचा मागचा स्किप करून टाका. मधातला जो कामाचा आहे आपला उपसर्ग घटित, प्रत्यय घटित आणि अभ्यस्त शब्द, तर तो व्हिडिओ एक पाहून घ्या. त्याच्यात भरपूर सारे शब्द दिले आणि त्याच्यातूनच हे शब्द जे आहेत तुम्हाला यावर्षी सुद्धा विचारणार आहे. ओके, त्याच्यानंतर एक महत्वाचा प्रश्न राहतो तिसरा प्रश्न 4 मार्कासाठी. हा राहतो तुमचा 2 मार्काचा प्रश्न. हा पण असतो 2 मार्काचा प्रश्न. त्यानंतर वाक्प्रचारांचा अर्थ. वाक्प्रचाराचा सुद्धा मी व्हिडिओ जो आहे तो ऑलरेडी टाकलो. एक्सप्लेन करून दिला कोणत्या मनी येऊ शकतात. मी फक्त जे जवळजवळ 5 रिपीटेड वाले आणि 10
बोर्डात आलेले असे 15 इम्पॉर्टंट वाले मनी दिला तेच विचारण्याचे, त्याच्यातूनच तुम्हाला 2 प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहे. फक्त 2च लिहायचं राहते. याच्यामध्ये टोटल 4 क्वेश्चन राहते. 4 पैकी तुम्हाला फक्त 2 क्वेश्चन जे आहे ते सॉल्व्ह करायचे राहते. या 15 मधूनच एक तर या 5 मधून विचारण्याचे एक चान्सेस आहे आणि बाकी 10 मधून जे आहे ते विचारू शकते. मला तर गॅरंटी आहे की 2 नाही तुम्हाला 3 दिसेल, पण 2 तरी कन्फर्म दिसणार आहे या 15 मधून. त्याच्यामुळे हा वाला जो आहे हा 4 मार्काचा क्वेश्चन सुद्धा तुमचा तो आहे तो 5 मिनिटाच्या व्हिडिओमधून तुमचा तो क्लिअर होऊन घेणार आहे. तर तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पटकन पाहून घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट असतो 1, 2, 3, 4 मार्काचा आणि 4 आणि 2 6 मार्काचा. तो म्हणजे असतो आपला शब्दसिद्धी. कोणता असतो तो आपला शब्दसिद्धी. आता शब्दसिद्धीमध्ये सगळ्यात पहिला तुम्हाला विचारण्यात येते, तो पहिला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे समानार्थी शब्द. समानार्थी शब्द तुमच्या पुस्तकाच्या मागच्या साईडला समानार्थी शब्द दिले आहेत, तिथूनच तुम्हाला विचारतात. त्यानंतर दुसरा शब्द येतो आपला विरुद्धार्थी शब्द. विरुद्धार्थी शब्द तो पण तुमच्या पुस्तकाच्या मागच्या साईडला हे 1-1 मार्कचे असतात. त्यानंतर तुम्हाला हे शब्द समूहासाठी एक शब्द लिहा दुसऱ्यावर अवलंबून असणारा. त्यानंतर दररोज प्रसिद्ध होणारे, दररोजवाले दैनिक. दुसऱ्यावर अवलंबून असणारा का असतो परावलंबी. दुसऱ्यावर अवलंबून नसणारा म्हणजे स्वावलंबी. त्याच्यानंतर अजून येऊ शकते तुम्हाला वर्षातून एक वेळा होणारा वार्षिक, महिन्यातून एक होणारा मासिक, 15 दिवसातून एक होणारा पंधरवाडा असं आपण म्हणू शकतो. तर हे तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचे आहे. देवावर विश्वास असणारा आस्तिक आणि नसणारा नास्तिक, अशा प्रकारचे काही आहेत ते तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, चांगल्या प्रकारे करायचं आहे. त्यानंतर एक प्रश्न राहतो तो म्हणजे खालील अक्षरापासून 2 अर्थपूर्ण अक्षर पूर्ण करा, अक्षर तयार करा म्हणते. 2 अर्थपूर्ण, जसा एक राखणदार आहे, जसा एक एक्झाम्पल देतो आम्ही राखणदार. राखणदार. आता या राखणदार पासून तुम्हाला 2 अर्थशब्द लिहायचे आहे. त्याच्यामध्ये मी राखण आणि दार हे शब्द तुम्ही लिहू शकत नाही. राखण आणि दार तुम्हाला फक्त 2 अर्थपूर्ण लिहायचे. तर तुम्ही कसे लिहू शकता पहा मग. आता तुम्ही कसं लिहू शकता, एक लिहू शकता राख. राखण नाही लिहायचं आहे तर राख तर लिहू शकतो मी. दार नाही लिहायचं आहे तर तुम्ही काय लिहू शकता, तुम्ही लिहू शकता अजून बघा आता राख लिहू शकता. त्यानंतर दान नाही, रण नाही, रण लिहू शकता. रण, ओके. रणशिंग मधला रण लिहू शकता तुम्ही. त्यानंतर तुम्ही लिहू शकता रान. रान लिहू शकता. रान लिहू शकता. अजून लिहू शकता तुम्ही दान. दान लिहू शकता. काही पण 2 इकडे तिकडे करायचे, मिनिंगफुल वर्ड तुम्हाला बनवायचा आहे. ओके. त्याच्यानंतर लेखन नियमानुसार लिहा. आता हा एक थोडासा तुम्हाला कठीण वाटू शकते प्रश्न. लेखन नियमानुसार लिहा म्हणजे तुम्हाला इथं तुम्हाला परफेक्ट वर्डच माहित पाहिजे. याच्यामध्ये आपण असा काही इम्पॉर्टंट सांगू शकत नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट एक क्वेश्चन राहतो तो म्हणजे राहतो आपला विराम चिन्ह. नेक्स्ट राहतो विराम चिन्ह. विराम चिन्ह. आता या विराम चिन्हावर मी काही 8 इम्पॉर्टंट विराम चिन्ह दिलं, त्याच्यातूनच येण्याचे भरपूर जास्त चान्सेस आहे. एकदम छोटासा 1 मिनिटचा व्हिडिओ आहे फक्त तो 1 मिनिटचा. त्या 1 मिनिटच्या व्हिडिओ मधून सगळ्याचा सगळा क्लिअर होऊन जाईल. त्याच्यामधून मी सगळ्यात पहिले हा वाला एक करून टाकायचा, त्यानंतर हा एक करायचा, त्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा, त्यानंतर उद्गारवाचक चिन्ह. हा आहे आपला स्वल्प विराम, हा आहे प्रश्नचिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह, एकेरी अवतरण चिन्ह, उद्गारवाचक, लंबी रेष असेल, छोटी रेष असेल, असे वाले काही दिले आहेत. 8 दिलं फक्त, 8 इम्पॉर्टंट. त्याच्यातूनच विचारण्याचे भरपूर जास्त चान्सेस आहे. ओके. नेक्स्ट असतो आपला पारिभाषिक शब्द. पारिभाषिक शब्द. पारिभाषिक शब्द. आता हे पारिभाषिक शब्द जे आहे भरपूर जास्त शब्द आहेत. याच्यामधून बी युनिट हा एक येण्याचे चान्सेस आहे. युनिट, त्यानंतर ड्रामा, त्यानंतर अजून 2-3 शब्द आहेत ते येण्याचे चान्सेस एकदम जास्त आहे. ओके. तर हे शब्द जे आहेत हे कोणते पण विचारू शकते. पारिभाषिक शब्द, त्यानंतर समानार्थी विरुद्धार्थी शब्द, त्यानंतर हा वाला वर्ड, हे कोणते पण विचारू शकते. याच्यामध्ये आपण गेसिंग देऊ शकत नाही. पण हा जो विराम चिन्ह हे इम्पॉर्टंट मी दिलं ऑलरेडी, ते तुम्हाला फक्त बघायचं आहे. ओके. त्याच्यानंतर आता नेक्स्ट आपलं राहते उपायोजित लेखन. नेक्स्ट आणि इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. डायरेक्ट तुमचा मला वाटते 6, 10, 8, 8 आणि 10, 18, 18 24 मार्काचा क्वेश्चन. सरळ 24 मार्कचा क्वेश्चन राहते. 24 मार्कचा. सगळ्यात पहिला तुम्हाला करायचा आहे त्याच्यामधला पत्रलेखन. बघा आता इथं प्रश्न कसा येते, विभाग 4 मध्ये खालील कृती सोडवा. याच्यामध्ये तुम्हाला राहते पत्रलेखन किंवा सारांश लेखन. बघा याच्यामध्ये पत्रलेखन, एक तर पत्रलेखन किंवा सारांश लेखन. सारांश लेखन
भरपूर जास्त ऑप्शन आहेत तुम्हाला. तर तुम्हाला सारांश लेखन लिहायची काही गरज नाही, त्याला पाठ पण करायची एकदम गरज नाही आहे, बिलकुल गरज नाही सारांश लेखन पाठ करायची. ओके, तुम्हाला करायचं आहे फक्त पत्रलेखन. आता पत्रलेखन मध्ये बी तुम्हाला माहित आहे 3 टाईपचे तुमच्या पुस्तकामध्ये पत्र दिले आहे. पहिला टाईप, दुसरा टाईप आणि तिसरा टाईप. आता पहिला सगळ्यात इम्पॉर्टंट करायचा आहे तुम्हाला तो म्हणजे अभिनंदन पत्र. अभिनंदन पत्र. आता हा याच्याबद्दल स्पेशालिटी आहे की याच्यामध्ये विषय लिहायची गरज नाही आहे, याच्यामध्ये महोदय लिहायची गरज नाही, एकदम जास्त काही भयानक असा लिहायचं नाही. अभिनंदन पत्र फिक्स क्वेश्चन राहते. अभिनंदन क्वेश्चन पत्र फिक्स क्वेश्चन राहते. तर हा तुम्हाला सगळ्यात आधी करायचा आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न राहते मागणी पत्र. मागणी पत्र किंवा राहते विनंती पत्र. विनंती पत्र. आता या दोन पैकी कोणताही एक पत्र तुम्हाला करायचं आहे. एक तर मागणी करा किंवा विनंती करा. हा तर तुम्हाला फिक्स करायचा आहे अभिनंदन पत्र. ओके, दोन दोन लिहायची गरज नाही, एकच लिहायचं आहे फक्त तुम्हाला, फक्त एकच. तर अभिनंदन पत्र एक करायचा. कधी कधी समजा का बाउन्स जरी पेपर झाला तर हे दोन विचारले तरी तुम्हाला एकच लिहायचं आहे, म्हणून एक कोणतेही दोन करून टाका. एक काम करा, विनंती पत्र कराच नको, सरळ सरळ करायचं आहे तुम्हाला मागणी पत्र आणि अभिनंदन पत्र. मागणी पत्र, अभिनंदन पत्र. आता मागणी पत्रामध्ये तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की डेट. मागणी पत्रामध्ये लक्षात ठेवायची आहे तुम्हाला डेट. आता जी डेट दिली असेल, समजा का तुम्हाला दिली आहे 20 फेब्रुवारीची डेट, तर तिथं तुम्हाला 3 ते 4 दिवस म्हणजे 16 फेब्रुवारी किंवा 17 फेब्रुवारीची डेट तुम्हाला लिहायची आहे. कारण की एखाद्या वस्तूची मागणी करता तर ज्या दिवशी कार्यक्रम आहे त्याच दिवशी मागणी नाही करत आपण, 2-4 दिवस आधी एखाद्या वस्तूची मागणी करतो. तर तुम्हाला पत्रामध्ये जो आहे पुस्तकवाला पत्र येण्याचे जास्त चान्सेस आहे, वृक्षवाला पत्र येण्याचे जास्त चान्सेस आहे. वृक्ष, पुस्तक किंवा छत्री, छत्री अशा प्रकारचे येण्याचे भरपूर जास्त चान्सेस आहे. हे 3 तरी कमीत कमी करून ठेवा, पुस्तक, वृक्ष आणि छत्री. आता याच्यामध्ये मी जे आहे पत्रलेखनचा जो आहे पूर्णच्या पूर्ण फॉर्मॅट वाला व्हिडिओ मी एकदम कमी, मला वाटते 5 ते 6 मिनिटांमध्ये पूर्णच्या पूर्ण पत्रलेखन मी एक्सप्लेन केलं. तो व्हिडिओ एकदा बघून घ्या, एकदम व्हेरी इम्पॉर्टंट आहे. फास्ट फॉरवर्ड मध्ये बघा, 2-3 वेळा बघा. याच्यामध्ये तुम्हाला कॉमावर, त्याच्यानंतर ईमेलवर, ईमेल आयडी वर चांगल्या प्रकारे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे, त्याच्यावरच तुमचे मार्क कटतात. ओके, कॉमा कुठे द्यायचा आहे, त्यानंतर असा पेज असेल आपला, तर या पेजच्या बरोबर इथून सुरुवात कराल तर सगळेच्या सगळे एका लाईन मध्ये आले पाहिजे. ओके, सगळेच्या सगळे एका लाईन मध्ये आले पाहिजे. हा तुम्ही लिहाल इथं महोदय नंतर, तर हे पण सुद्धा या बरोबर याच लाईन मध्ये इथं पण असे आले पाहिजे. हा पूर्ण एकच लाईन मध्ये पाहिजे, तेव्हाच तुम्हाला फुल मार्क मिळतात. तर हा झाला आपला पत्रलेखन. त्याच्यानंतर आता बघा, तुमचा 6 मार्क झाले. फक्त पत्रलेखन लिहायचं आहे, त्याच्यातलाही कोणताही एकच. सारांश लेखन लिहायची गरज नाही. त्यानंतर आहे तुमचा कोणत्याही 2 कृती सोडवा, 10 मार्काचा प्रश्न आहे. जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथा लेखन. तर तुम्हाला 2 प्रश्न सांगतो मी. पहिला तर लिहायचा आहे तुम्हाला जाहिरात लेखन. जाहिरात लेखन. आता जाहिरात लेखन मध्ये प्रॉपर असा एकदम बढिया असा डब्बा पाडून टाकायचा आहे तुम्हाला. बढिया प्रकारे असे डिझाईन वगैरे काढायचा आहे. जास्तही टाइमपास नाही करायचा आहे, पण सगळ्यात आधी असा लिहायचा आहे, इथं त्वरा करा, त्वरा करा, त्वरा करा. 2-3 वेळा लिहायचं, लिहून टाकायचं आहे त्वरा करा, त्वरा 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 करा. इथं बढिया असा गोल पाडायचा आहे, इकडं काहीतरी असं चौकोन पाडायचा आहे. इथं बुलेटिन साठी असे पॉईंट मध्ये 2-3 लिहायचे आहेत पॉईंट तुम्हाला. ओके, हे असे 3-4 पॉईंट लिहायचे. इथं तुमचा संपर्क लिहायचा आहे, इथं नाही लिहाल तरी इथं असा संपर्क, संपर्क, ईमेल आयडी लिहायची आहे. तुमची वेबसाईट लिहायची आहे, इथं लक्षात ठेवा, इथं वेबसाईट लिहिणं, वेबसाईट लिहिणं आवश्यक आहे. www.xxxx.com अशा प्रकारे वेबसाईट तुम्हाला लिहायची आहे. वेबसाईट लिहिल्यानंतर इकडे काहीतरी लिहू शकता तुम्ही, असा काही पण लिहा. योगा क्लास असेल तर त्याचे फायदे, त्याचा टाइम, त्याचा कोणता दिवस आहे हे वगैरे लिहायची गरज आहे. बस, जाहिरात लेखनवर तुम्हाला 5 पैकी 5 मार्क मिळून जातील. 5 पैकी 5 मार्क मिळून जातील. वेबसाईट आणि संपर्क तुम्हाला लिहायचा आहे. इथं काहीतरी त्वरा करा, इथं लिहा काहीतरी स्लोगन, किंवा इथं सगळ्यात आधी वरती लिहायचं आहे तुम्हाला. तुमचा क्लास असेल योगा क्लास, किंवा तुमचा शिकवणी वर्ग असेल इंग्लिश स्पीकिंग कोर्स, तर इंग्लिश स्पीकिंग कोर्स मोठा. योगासन वर्ग, करो योग रहो निरोग, अशा वगैरे प्रकारचे लिहायचे आहे तुम्हाला. पुस्तकाचा असेल, वाचाल तर वाचाल, अशा प्रकारे लिहून टाका तुम्ही. अशा प्रकारचा तुम्हाला हा लिहायचा आहे जाहिरात लेखन, म्हणजे 5 मार्क तुमचे फिक्स झाले. त्यानंतर सेकंड वाला तुम्हाला लिहायचा आहे बातमी लेखन. बातमी लेखन. आता बातमी लेखन तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचं आहे. लेखन, बातमी लेखन. आता बातमी लेखन मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की जी डेट दिली असेल, समजा का 15 ऑगस्ट दिली आहे, 15 ऑगस्ट,
तर 15 ऑगस्ट आहे, तर बातमीची सुरुवातच करताची तिथं बघा. आता असा पेज राहील तुमचा, असा पेज राहील तुमचा, इथे लिहून घेता मी. बातमीमध्ये तुम्हाला लिहायचे 15 ऑगस्टचा कार्यक्रम, 15 ऑगस्टचा कार्यक्रम. तर तुम्हाला बातमीमध्ये बघा, आता सगळ्यात पहिले हा तुमचा जो पेज राहतो, हा असा जो पेज राहतो, तर इथं सगळ्यात पहिले लिहायचं तुमचं गाव कोणतं आहे. समजा का चंद्रपूर आहे, माझं गाव चंद्रपूर, तर तिथं जो दिलाय तो चंद्रपूर. डेट लिहायची आहे, डेट काय चंद्रपूर आपली डेट आहे 15 ऑगस्ट, म्हणजे इथं लिहायची 16 ऑगस्ट 2016 वगैरे लिहून आहे, तर तिथे 2026 वगैरे लिहून आहे, तर तो लिहायची. अशी द्यायची 2 डॉट. चंद्रपूर 16 ऑगस्ट 2026 2 डॉट. आणि इथून जे आहे ते बातमी सुरू करायची आहे. ओके, इथून काय करायची आहे, बातमी सुरू करायची आहे. आणि वरती लिहायचं आहे संपादकाकडून. काय लिहायचं तुम्हाला, संपादकाकडून. बघा आता 1 मिनिट थांबा. बातमी लेखन एकदा मी थोडंसं तुम्हाला सांगतो, एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे बातमी लेखन मध्ये. सारांश, जाहिरात, बातमी लेखन. ओके, इथं वरती तुम्हाला लिहायचं आहे. थांबा 1 मिनिट, याला थोडंसं असं खाली करतो. इथं सगळ्यात वरती लिहायचं आहे तुम्हाला बातमी लेखन मध्ये आमच्या आमच्या प्रतिनिधीकडून, प्रतिनिधीकडून असा वरती हेडिंग मध्ये लिहायचा. असं त्याला 2 बढिया रेषा मारून टाकायचे, आमच्या प्रतिनिधीकडून. याला असा ब्रॅकेट मध्ये लिहिला तरी चालते तुम्ही, आमच्या प्रतिनिधीकडून. त्यानंतर लिहायचा चंद्रपूर, त्यानंतर लिहायचा कॉमा, इथं लिहायचे डेट, आणि इथं लिहायचा हा. एवढा सगळ्यात आधी इम्पॉर्टंट आहे. पहा आता बातमी लेखन मध्ये कसं लिहायचं आहे, 15 ऑगस्ट असेल तर नंतरची डेट लिहायची आहे, वरती लिहायचं आहे आमच्या प्रतिनिधीकडून. आमच्या प्रतिनिधीकडून चंद्रपूर कॉमा, हा जो डेट आहे तो त्याच्या नंतरची डेट. 15 आहे तर काय लिहायची 16, 26 जानेवारी असेल तर काय लिहायचं 27 जानेवारी, 5 जून असेल तर काय लिहायचं 6 जून. जे डेट असेल त्याच्या नंतरची डेट लिहायची आहे. जो गाव असेल तो गाव लिहायचा, त्याच्यानंतर कॉमा द्यायला विसरा नको. जो गाव असेल तो गाव, कॉमा द्या, डेट लिहा, आणि असे 2 डॉट द्यायचे. इथून आपली बातमी सुरू करायची. बातमी सुरू करताना कशी करायची, का सुरुवातीलाच आपल्या कार्यक्रमाचा कसा होता, आमच्या शाळेमध्ये, तिथं शाळेचं नाव देऊन राहील, आमच्या या शाळेमध्ये 15 ऑगस्टचा कार्यक्रम, स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम हा अतिशय उत्कृष्टपणे पार पडला. आमच्या शाळेमध्ये प्रमुख अतिथी म्हणून आमच्या गावचे तहसीलदार साहेब हे आलेले होते. त्यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारचा मार्गदर्शन केला. एक पॅरेग्राफ संपला. त्याच्यानंतर तुम्ही लिहू शकता की कार्यक्रमामध्ये विविध मुलांनी सर्वात आधी एक स्वागतवाला नृत्य केला. त्याच्यानंतर काही मुलांनी स्वागतवाला डान्स, गाणं म्हटलं, स्वागत गीत म्हटलं. त्याच्यानंतर काही मुलांनी आपले मनोगत व्यक्त केले. तहसीलदार साहेबांनी अध्यक्षीय भाषणांमध्ये सर्वांना खूपच चांगल्या प्रकारे असे मार्गदर्शन दिले आणि आमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्हाला शुभेच्छा दिल्या. बस झाला. कार्यक्रमाचा शेवट हा आभार प्रदर्शनाने झाला. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाचा शेवट झाला आणि त्यानुसारच आम्ही शेवटला चॉकलेट वाटून किंवा बिस्किट वाटून कार्यक्रम संपला. एवढं लिहायचं आहे आणि बस संपला. इथं जो आहे आपला बातमी लेखन संपली. इथं तुम्हाला भेटणार आहे सरळ 5 मार्क. म्हणजे कमीत कमी लक्षात ठेवायचे तुम्हाला, कमीत कमी या बातमी लेखन मध्ये हा राहते 1, आणि हा याच्यावर तुम्हाला, हा जो एवढा लिहिता याच्यावर राहते तुम्हाला 1 मार्क. आणि हा जो आहे इथं तुम्हाला कमीत कमी 4 पॅरेग्राफ लिहायचे. 4 पॅरेग्राफ, कमीत कमी 4 पॅरेग्राफ लिहायचे. 4 पॅरेग्राफला तुम्हाला 4 मार्क राहणार आहे. 4 पॅरेग्राफ लिहायचे आहे म्हणजे लिहायचे आहे. हा झाला बातमी लेखन. त्याच्यानंतरचा क्वेश्चन राहतो आपला, तो म्हणजे असतो आपला कथालेखन. कथालेखन, कथालेखन. तर कथालेखन तुम्हाला बिलकुल करायची आवश्यकता नाही. तुम्ही पत्र लेखन आणि तुम्ही बातमी लेखन, बघा तुम्ही जाहिरात लेखन आणि तुम्ही बातमी लेखन जो आहे तुम्ही केलेले आहे, त्याच्यामुळे हा लिहायची बिलकुल गरज नाही. त्यानंतर तुमचा शेवटचा प्रश्न असतो मराठीचा 8 मार्काचा. खालील लेखन प्रकारापैकी कोणती एक कृती सोडवा. 3 देऊन आहेत, एक प्रसंग लेखन, आत्मकथन आणि वैचारिक. माझी तरी अशी पर्सनल इच्छा आहे का तुम्ही जे आहे ते आत्मकथनच लिहावे. आत्मकथनच लिहा तुम्ही. बाकी प्रसंग जो आहे, प्रसंग लेखन लिहायची गरज नाही. आणि वैचारिक सुद्धा लिहायची काही गरज नाही. तुम्ही आत्मलेखन एकावरच फोकस द्या. आत्मलेखनच तुम्हाला जवळजवळ 3 पेजेस लिहायचे. किती पेजेस? 3 पेजेस. म्हणजे आता बघा, हा असा समजा काय, हा 1 पेज,
हा दुसरा पेज आणि हा तिसरा पेजचा अर्धा तरी कमीत कमी भरला पाहिजे, एवढा तुम्हाला ट्राय करायचा आहे. तिथूनच जे आहे ते मला पॉईंट पाहून लिहायचं आहे. जसा कोणताही असेल तर तिथे एक खंत राहते का, कोणताही समुद्र असेल, शेतकरी असेल, छत्री असेल, काही पण असेल, तर छत्रीवर येण्याची यावर्षी भरपूर जास्त चान्सेस आहे. छत्री चांगल्या प्रकारे तुम्हाला करायची आहे. ओके, तर मग एवढे क्वेश्चन जे आहे तुम्हाला एकदमच बढिया प्रकारे करायचे आहे. याच्यातूनच तुमचा जो पेपर उतरणार आहे आणि मला तरी वाटते का 50+ मार्क तुम्ही या एवढ्या याच्यातूनच घेणारा 100%. ओके, सगळ्यात पहिले तुम्हाला आत्मकथन चांगल्या प्रकारे करायचं आहे, बातमी लेखन चांगल्या प्रकारे करायचं आहे, त्यानंतर जाहिरात लेखन करायचं आहे, त्यानंतर पत्र लेखन करायचं आहे एकच कोणता तरी. ओके, त्यानंतर समास, शब्दसिद्धी, वाक्प्रचार, समानार्थी, विरुद्धार्थी, त्यानंतर शब्दसमूहापासून एक शब्द लिहा, विरामचिन्हे, पारिभाषिक शब्द. त्यानंतर तुम्हाला करायचं एक वचन म्हणून शब्द येते पहा, वचन, वचन बदला, वचन बदला. तर एक वचनचा अनेक वचन, अनेक वचनचा एक वचन, बदला किंवा ओळखा म्हणून प्रश्न येते. ओळखाचं असेल तर एक वचन अनेक वचन, बदला म्हणला तर नदीचा नद्या, घरचा घरा घर, घरचा घरच आहे, पुस्तकचा पुस्तकच आहे. अशा प्रकारे तुम्हाला ते पाठ ठेवायचे. एवढा हा जो आहे हा होता आपला मराठीचा प्रॉपर वाला एकदम पेपर लीक सेशन. या याच्यातून तुम्हाला कन्फर्म मी सांगतो चांगल्यात चांगले मार्क भेटणार आहे. आता ही वेळ गेली नाही आहे, एवढा तरी कमीत कमी करून टाका. अभी नाही तो कभी नाही अशी ही परिस्थिती आहे, तर चांगल्यात चांगल्या प्रकारे करा. तोपर्यंत या व्हिडिओला आपल्या सगळ्या मित्रांपर्यंत शेअर करून टाका आणि थँक्यू सो मच.